बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकमांच्या वकील म्हणून नेमणुकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आक्षेप घेतलाय। शिक्षण संस्था आणि वकील एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर एसआयटी फास्ट ट्रॅक ही फक्त बोलण्याची भाषा। उज्ज्वल निकम हे भाजपचेच आहेत, ते आता वकील राहिलेले नाही आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। नराधमाला चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे, एवढा हा अक्षम्य गुन्हा आहे। त्याला आणा, त्या संस्थेमध्ये कोण होते त्या संस्था चालकावर त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्यावर कारवाई, त्यांचे मोबाईल टेस्ट केले पाहिजेत, चेक केले पाहिजेत आणि त्या सगळ्या संस्था चालकावरही गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि नेमता कुठे एका पक्षाची ती सगळी मंडळी संस्था चालक आणि त्याच्या कोर्टामध्ये नेमत असताना वकील सुद्धा विचित्र त्याच पक्षाचा जो निवडणूक लढलाय। काय न्यायाची अपेक्षा ठेवायची लोकांनी? त्यापेक्षा मोठे वकील मिळत नाही तुम्हाला। उद्या हे प्रकरण दाबल्या गेलं तर याला जबाबदार कोण? त्या पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम आणि त्याला साथ देणाऱ्यांचा तुम्ही काय बंदोबस्त करणार आहात? काय कारवाई करणार आहात? हा खरा प्रश्न येतोय। देखिए, ये उज्ज्वल निकम बीजेपी का आदमी है। अब उज्ज्वल निकम वकील नहीं रहे हैं, वो बीजेपी के आरएसएस के एक आदमी है, तो अपने अपने लोग वहाँ बिठाएंगे। मैं उसके ऊपर ज़्यादा बात नहीं करूँगा, लेकिन एसआईटी हो, फास्ट ट्रैक हो, ये सब बोलने की बात है और कुछ नहीं। जब हमारी सरकार थी, बहुत से एसआईटी आपराधिक मामले में हम बनाई थी। सबसे पहले देवेंद्र फडणवीस ने क्या काम किया होगा, सब एसआईटी को रद्द कर दिया और सब फास्ट ट्रैक के जो हमारे मुकदमे थे वो निकाल दिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।